नमस्कार मंडळी, तुमच्या स्क्रीनवर ही जी बाई दिसतेय ना, हिचं नाव आहे रिझवाना बेगम. या रिझवाना बेगमने 7 वर्षांपूर्वी कराची मधल्या सलीम सोबत लग्न केलं. तेव्हापासून ती भारतात राहते. खरं म्हणजे तिने लग्न केल्यानंतर तिने पाकिस्तानात जायला पाहिजे होतं, पण ती पाकिस्तानमध्ये गेली नाही, ती भारतात राहते. तिला एकूण 7 मुलं आहेत आणि या 7ही मुलांचा जन्म भारतात झालेला आहे. आश्चर्याची गोष्ट अशी मित्रांनो, की ही जी रिझवाना बेगम आहे ती दोनदा पाकिस्तानमध्ये गेली आणि त्यावेळेस तिचा हलाला झालेला आहे. नवऱ्याकडच्या लोकांनी तिचा हलाला केलेला आहे आणि हा हलाला पाकिस्तानमध्ये झालेला आहे. ही रिझवाना बेगम तिची मुलं इथे जन्माला आली, इथे जन्माला घालते आणि इथेच राहते. कशासाठी? तर हिंदू जो टॅक्स देतो आणि मोदी सरकार अशा लोकांना जी मदत करते ती मदत मिळवण्यासाठी ही भारतात राहील. इतकंच नाही मित्रांनो, तर कराचीवरून तिचा नवरा आणि नवऱ्याचे नातेवाईक अनेक वेळा तिला भेटायला भारतात आलेले आहेत. अशी प्रकरणं मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत आणि हे आदेश दिल्यानंतर अशा स्त्रियांची लाईन कतार अटारी बॉर्डरवर लागलेली आहे. त्यांना पाकिस्तान आपल्याकडे घ्यायला तयार नाहीये आणि भारत सरकार तर आपल्याकडे ठेवणार नाही. ते रडतायत. मंडळी, याला तुम्ही काय म्हणा? तुम्ही जर अनेक केसेस बघितल्या तर ती स्त्री भारतातली, तिने पाकिस्तानमध्ये लग्न केलं पण राहते मात्र भारतात. अशा अनेक स्त्रिया आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ काय? तर पाकिस्तान मधल्या व्यक्तीसोबत लग्न करायचं, पण हिंदूंच्या हिंदू जो टॅक्स देतात त्या टॅक्सवर इथे मोफत सगळं मिळवायचं, त्यासाठी भारतात राहायचं आणि मग नवऱ्याला किंवा नवऱ्याकडच्या लोकांना कधीतरी भारतात बोलवायचं. आता हे जे भारतात येतात ते इथे येऊन पाकिस्तानी गुप्तचर खात्याला मदत करतात का? हे सगळं आता उघडकीस येणार आहे. आणि मोदींनी ही जी रणनीती अवलंबली आहे, ही रणनीती अशा लोकांना पाकिस्तानमध्ये हाकलवण्यासाठी अवलंबली आहे. आता त्यावरून भारतातला सेक्युलर गदारोळ घालणार आहे. कारण हे जे सगळे आहेत हे भारतामध्ये सोयी सुविधा लुटतायत, भारतात मुलांना जन्म घालतायत, इथे लोकसंख्या वाढवतायत आणि आपल्या नवऱ्याला, नवऱ्याच्या नातेवाईकांना इथे आणण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळ्यात भयंकर आहे. हे पाकिस्तानचं एक मोठं षडयंत्र आहे. जे षडयंत्र मोदी आणि अमित शाह हे उद्ध्वस्त करतायत. हे उद्ध्वस्त करतायत. मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही टीव्हीवर या बातम्या बघितल्या असतील. त्या स्त्रिया रडतायत, आम्ही 4 वर्षापासून इथे राहतोय, आमचं लग्न पाकिस्तानमध्ये झालंय. वास्तविक पाकिस्तानमध्ये लग्न केलं तर त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन राहायला पाहिजे, पण त्या इथे का राहत आहेत? त्यांचा हेतू काय? त्या हेतूबद्दल यापैकी एकही मुस्लिम स्त्री बोलत नाहीये. एकही मुस्लिम स्त्री बोलत नाहीये. का बोलत नाहीये? पाकिस्तानमधून इथे औषधोपचारासाठी आलेल्यांची गोष्ट वेगळी आहे, पण अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये लग्न करायचं आणि इथे मुलं काढायची, सरकारच्या सुखसोयी लाटायच्या आणि अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानला मदत करायची, हे षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र मोदींनी आणि अमित शाह यांनी उद्ध्वस्त करायला सुरुवात केलेली आहे. मंडळी, एक एक षडयंत्र आता कशी उद्ध्वस्त होत आहेत ती तुम्ही बघाच.
देश सुरक्षित नेत्याच्या हाती आहे, हे आपलं भाग्य आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.